नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज दिनांक 21/3/2025 रोजी जागतिक वन दिवस साजरा. एकलव्य रेसिडेन्सी स्कूल सहस्रकुंड येथे माननीय श्री केशव वाबळे सर, उपवन संरक्षक नांदेड यांच्या सूचनेनुसार व माननीय श्रीकांत इटलोड सर, सहाय्यक वन संरक्षक नांदेड व माननीय वन परिक्षेत्र अधिकारी इस्लापूरचे श्री सचिन धगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी सर्व 5वी, 6वी, 7वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकार स्पर्धा घेऊन झाडे जंगले कशा प्रकारे याचं जतन केले जावे आणि या जतन करते वेळेस त्यांची स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचे पहिला, दुसरा, तिसरा असे क्रमांक देऊन त्यांना बक्षीसही देण्यात आले आहे आणि नैसर्गिक रम्य हे चित्र काढून घेतले आहे. आणि याबद्दलच इस्लापूरचे सय्यद वनसंरक्षक सय्यद सर यांनी आपले विचार मांडते वेळेस वनदिन म्हणून जे आहे आता काल 20 मार्च जे झाला चिमणी दिवस झाला. चिमणी दिवस आपल्या इथं चिमणी दिवस साजरा केलेले आहेत. आम्ही दुसऱ्या प्रौढी शाळेमध्ये केलेले आहे, तिकडे आले. आज जागतिक म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. जागतिक वन दिन वनाचे महत्त्व म्हणजे वन काय असते, म्हणजे वाईल्डलाईफचे प्राणी, वन्य प्राणी, वेगवेगळे प्राणी, पाळीव प्राणी. पाळीव प्राणी म्हणजे सर्वांना माहीत आहे, म्हैस, गाय, कोंबडे, बकरी हे पाळीव प्राणी झाले. पण वन्य प्राणी म्हणले की सर्वांना वेगवेगळे प्राणी आठवतात, जसे की कोल्हा, वाघ, सिंह, हत्ती, ससा. तसेच म्हणजे आपल्या इथे हरण आहे. हरण मला सर्वांना माहिती आहे. आता इकडे बघा, वाईल्डलाईफचे वन्य प्राणी चालू झाले. आता हे तुम्हाला गवत दिसते. गवताचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की आपल्या इकडे सर्व या कार्यक्रमाला उपस्थिती जी दर्शवली होती एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलचे प्रिन्सिपल राधिका मॅडम बोळवटकर आणि वन विभागाचे कर्मचारी वनपाल म्हणून पांडुरंग गुद्दे सर, वनरक्षक सय्यद सर आणि त्यांची सर्व महिला व पुरुष यांची टीम आणि शिक्षक, सर्व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. आणि खरोखरच हा कार्यक्रम जे की डिजिटल TV माध्यमातून त्यांनी लाईव्हमध्ये दाखवून देऊन विद्यार्थ्यांना निसर्गाचं महत्त्व, झाडे लावण्याचं महत्त्व, जंगलामधील राहणाऱ्या प्राण्याचं महत्त्व आणि गावामध्ये राहणाऱ्या प्राण्याचं महत्त्व या सर्वाविषयी 21 मार्च जागतिक वन दिनानिमित्त हा कार्यक्रम वन विभाग कार्यालय इस्लापूरच्या वतीने अतिशय उत्कृष्ट झाला. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.